काय गिफ्ट? अने खूप नशिबवान आहे बाबा तू, खूप नशिबवान एकदम. काय बायको मिळाली आहे तुला. दिसायला सुंदर, वागायला हुशार, बोलायला चतुर. परफेक्ट कॉम्बिनेशन, एकदम परफेक्ट. ब्युटी विथ ब्रेन. अरे विश्वजित, बरोबर बोलताय तू. एक्सक्यूज मी. तेव्हा तुम्ही मला विचारलं होतं ना की मी सगळ्यात पहिल्यांदा रंग कुणाला लावणार. अरे तुम्ही हिच्याशी लग्न केलं नसतं ना तर आज ही माझी झाली असती. हॅपी होली. हॅपी होली. हॅपी होली. हॅपी होली. तुम्ही मला विचारलं होतं ना की मी सगळ्यात पहिल्यांदा रंग कुणाला लावणार. तुम्ही हिच्याशी लग्न केलं नसतं ना तर आज ही माझी झाली असती. महादेव दादा जी. अंगण साफ करून ठेवा आणि रात्रीच्या जेवणाची तयारी करा. जी. वांगी घेऊन ठेवा. आज विचार करते भरलं वांग करीन, आवडेल सगळ्यांना. चला चला लवकर कामाला लागा. रेवा का विश्वजितचं वागणं मला बी पटलं नाही जी. तो जे वागला त्याच्याबद्दल खूप वाईट वाटतंय बघा. हे सगळं फक्त त्याच्यामुळेच झालं बघा, सगळं त्याच्यामुळे झालं. त्याने ती भांग आणली नसती ना हे सगळं झालंच नसतं बघा. उगाच भांग आणली बघा त्याने. पुन्नप्पा दादा, तुम्ही हे सगळं मला कशाला सांगताय. अहो ते बास, या प्रकाराबद्दल मला घरात चर्चा नकोय. माझं एक काम करा जी, तुम्ही सांगाल ते बघा. त्या विश्वजितला आजच्याच त्याच्या घरी परत जायला सांगा. काय देवा, तू कोणाला बाहेर जायला सांगतेस? गुंडप्पा दादा, काय झालंय? नाही राजे, तुम्ही इथे नाही म्हणजे तुम्हाला काय पाहिजे होतं का जी? खरं म्हणजे मला भूक लागली होती, पण आता ते महत्वाचं नाहीये. दादा, रेवा काय बोलत होती? विश्वजित. रेवा, तू विश्वजितच्या बोलण्यामुळे अपसेट आहेस ना? अगं पण त्यांनी हे सगळं मुद्दाम नाही केलंय. तो भांग प्यायला होता म्हणून हे सगळं म्हणाला. रेवा, तू एक शब्दही बोलू नकोस माझ्याशी. तू इथे विश्वजितला सपोर्ट करत होतास ना? अरे मी तुझी बायको आहे. तू काहीच कसं बोलला नाहीस त्याला? रेवा, तू चुकीचा अर्थ लावतीयस. विश्वजित चांगला माणूस आहे, त्याच्या मनात असं सगळं नव्हतं. मनात नव्हतं ना? मग तोंडात निघालच कसा नाही? तू त्याला पाठीशी घालतोयस? तो काय काय बोलला होता मला लक्षात आहे ना तुझ्या? उलट तू चांगली समज द्यायला हवीस त्याला, चांगलं ओरडायला हवंस त्याला. पण तू तरी काय करणार म्हणा? तूही भांग प्यायला होतास ना? तुला काय सुचणार आहे? आई साहेब, एक ग्लास सापडलेत बघा तिथं झाडीत. कोणीतरी ठेवले असतील बहुतेक. कुठे सापडले? आणि राजे बसले होते बघा ढोलकी वाजत तिथंच माग. काय करू याचं? टाकून द्या. बर. म्हणजे तू भांग प्यायला नव्हतास? नव्हतो प्यायलो. मग तरीही तू असं. म्हणूनच तर मी गप्प होतो ना रेवा. विश्वजित काय बोलत होता ते तुला दिसत होतं, पण ते तू का बोलत होता ते बघत नव्हतीस तू. ते मी बघत होतो. तो भांगेच्या नशेत होता.
आणि म्हणूनच कदाचित त्याचं दुःख पटकन बाहेर आलं असतं आणि म्हणूनच मी काही बोललो नाही त्याला. रेवा, विश्वजित खरंच खूप एकटा आहे ग आणि आपला परिवार बघून तो तो खूप इमोशनल झाला आणि ते मला जाणवलं. आणि तुझ्यासारखी बायको मिळणं हे कुठल्याही पुरुषाचं स्वप्न असणारच ना. त्यात वावगं काय? विश्वजितकडे सगळं काही आहे रेवा, पण तुझ्यासारखी बायको नाहीये. आणि आणि नशेत हे दुःख बाहेर आलं असेल कदाचित, पण जर त्यांनी नशेत नसताना असं काय म्हटलं असतं ना, तर मात्र मी त्याला. बास आता. चल आता मला कामं करू दे. भूक लागली ना तुला? तुला बघून मिटली. अनय रेवा, अनय रेवा, चल आता मला. रेवा, पण अगं अगं अनय सोड. रेव अनय अगं रेवा, तुझं काय वेडेपणा चाललाय? काय झालं? तुला भूक लागली ना, हा. मला जेवायला बनवायला जाऊ दे अगं, प्लीज. जेवायला आयुष्य पडलं. अरे नाही. तुला घाई काय एवढी? अरे हे काय? फॉर रेवा. काय असेल यात? उघड बघू. गुलाबाची फुलं, चिठ्ठी पण आहे. सॉरी म्हणायला थोडं अवघडल्यासारखं होतंय, पण मुलींना गुलाबाची फुलं दिली की त्या राग विसरून जातात असं ऐकलं होतं. तुमचा राग जर गेला असेल तर गुलाबांच्या फुलांना आपलंसं करा आणि गेला नसेल तर काट्यांना माझ्याकडे परत पाठवा, पण गुलाब तुमच्याकडेच ठेवा. हा विश्वजितच असणार. त्याचं डोकं कसं चालेल काही सांगता येत नाही. मग तुझं काय म्हणणं आहे याबद्दल? अजूनही त्यावर रागवलीयस का गेला राग? आता असं सॉरी म्हटल्यावर ठीक आहे, पण अनय, हा माणूस वेडा आहे का रे? त्याची बायको त्याच्यासमोर कसा टिकाव धरेल देव जाणे. मी येऊ का? अरे विश्वजित, या ना. आणि आता तुम्हाला अरे तुरेच कर, मला बरं वाटेल. बरं ठीक आहे, बोल. आणि रेवा, तुम्ही माझ्या बायकोला ओळखत नाही म्हणून असं बोलताय तुम्ही. काय तुमचं, आय मीन तुझं लग्न झालंय? मग कधी बोलला नाहीस ते? कुठे असतात वहिनी? ती ती या जगात नाहीये. 4 वर्षापूर्वी गेली ती. तिला होळी खूप आवडायची. ती गेल्यानंतर मी कधीच होळी खेळलो नाही. आज तुम्हा सगळ्यांसोबत थोडा इमोशनल झालो आणि इमोशन मध्ये वाहून हे सगळं करून बसलो. विश्वजित, मी म्हंटल ना, आता नको तो विषय. रेवा, आज संध्याकाळी काहीतरी मस्त कर जेवायला. विश्वजित, काय आवडतं तुला? नाही, आज तरी काहीच नको. का? मी आज ऍक्च्युली आत्ताच निघतोय माझ्या घरी. का? विश्वजित, मी बोललो ना सकाळी, जे काही झालं ते मनाला लावून घ्यायची गरज नाहीये. जे काही झालं ते त्या मूडमध्ये झालं, मस्तीत झालं, त्यामुळेच ओके. नाही नाही, माझ्या घरी कोणी नसलं तरी मला एक घर आहे आणि मला तिथे जावंच लागेल. नाही, असं तडकाफडकी जाण्यापेक्षा थोडे दिवस इथे थांबलात तर हरकत नाही आमची. काय गंमत आहे ना रेवा, जेव्हा मला थांबायचं होतं तेव्हा तुम्ही जा म्हणालात आणि आता मी जातोय तर तुम्ही मला थांबवताय. बाय द वे अनय, मी मगाशी जे काही बोललो ते मी नशेत होतो म्हणून बोललो.
पण समजा मी नशा केली नसती तरी सुद्धा मी तेच म्हणालो असतो. चेष्टा केली मी. मी येतो तुला सोडायला. चल. हम्म. तुम्ही माझ्या बायकोला ओळखत नाही म्हणून असं बोलताय तुम्ही. ती या जगात नाहीये. मी जरा जास्तच वाईट वागले त्याच्याशी. पण मिस्टर विश्वजित, तुमचं तुमच्या बायकोवर अजूनही इतकं प्रेम आहे हे ऐकून खरंच बरं वाटलं. पण आय डोंट नो, तुमच्यावर प्रेम करणारी ती बाई कशी असेल. होळीला रंग खेळायला तुला खूप आवडायचं. तुझं सगळ्यात आवडता सण. मी यावेळी हा सण साजरा करणार कारण माझ्यासोबत तू आहेस. आणि तू म्हणायचीस त्याप्रमाणे पहिल्यांदा रंग मी तुलाच लावणार. रेवा, हॅपी होली. नाही प्लीज. हर खाए गोरी का यार बलम तरसे रंग बरसे ओ रंग बरसे भीगे चुनर वाली रंग. तुम्ही हिच्याशी लग्न केलं नसतं ना तर आज ही माझी झाली असती. हॅपी होली. हॅपी होली. काय योग आहे ना. आज इतक्या वर्षानंतर होळीचा पुन्हा एकदा आनंद मिळाला मला. अगदी तसा जसा तुझ्यासोबत यायचा. रंग सुद्धा सुंदर वाटू लागले होते आणि गोंधळ सुद्धा छान वाटत होता. जसं काही मनाला शांतीच देत होतं. सगळं जसं काही तू माझ्यासोबत होतीस. इतका तंतोतंत मिळता जुळता असा अनुभव कसा काय होऊ शकतो. याचा अर्थ काय समजायचा की तू परत आलीस. तू मला म्हणाली होतीस की मला सोडून एकटं राहणार नाहीस. म्हणजे तू परत आलीस असंच समजायला हवं मी. काय रे, तुम्हाला भेटायला कोणीतरी आलंय यावेळी? ठीक आहे, बसायला सांगता ना. आणि मी सांगितलेलं काम केलं? हो सर. जा. आज जर त्या विश्वजितने आपल्याला माफ नाही केलं ना तर. मग एवढा गोंधळ घालायचंच कशासाठी? काय म्हणालास? काही नाही, मला एवढंच वाटतं की या वेळेला तुझं म्हणणं इतकंही काही चुकलं नाहीच आहे रोमिला, की आपण त्या विश्वजितची जाऊन माफी मागावी. एका अर्थी तसं बरोबरच बोललीस. मी नेहमीच बरोबर बोलते रे, पण सध्या तरी विश्वजितचं पारडं खूप भारी. त्याच्याशी आपल्याला चांगलंच वागावं लागणार. का? त्याच्याकडे पैसा आहे म्हणून? नाही, त्याच्याकडे पॉवर आहे म्हणून. उद्या कसल्याही गोष्टीचा मनात राग धरून तो आपलं मोठं नुकसान करू शकतो आणि आणायचा मोठा फायदा.
ते आपल्याला परवडणार नाही. हे असले सगळे विचार तुझ्या डोक्यात येतात कुठून ग? असल्या बाबतीत बरं चालतं तुझं डोकं. हे बघ, आय एम डॅम सिरियस. आता त्या विश्वजितला खुश करायला त्याचे पायही धरावे लागले ना तर ते धरायचे. रोमिला, सरनोबत आहोत आम्ही. लोकांचे पाय धरणं आम्हाला जमणार नाही. तुझ्या अशा वागण्यामुळे आपल्याला प्रॉब्लेम होतो. हे बघ रोमिला, तुला प्रत्येक वेळेला सगळंच कळतं असं नाहीये ना ग. नाहीतर तुझ्या इतक्या सगळ्या आयडियाज फ्लॉप गेल्याच नसत्या ना. शटअप मेघदत्त. हे बघ, तू जास्त बोलतोयस. चल आता भेटूया तर. चल. वाव, व्हॉट अ क्लासी चॉईस. याला म्हणतात श्रीमंतीचा थाट. काय मस्त सजवलंय घर आणि बटबटीतपणाही नाही. आवडलं ना घर? हो. मग येऊया इकडेच राहायला. हा, स्टॉप इट मेघदत्त. अच्छा, माझं नीट ऐक. मला माहितीये तुला त्याची माफी मागण्यात काही इंटरेस्ट नाहीये, पण तो बिझनेससाठी आपल्या फायद्याचा आहे, म्हणून तुला हे करावंच लागणार. अगं कळलं? करावंच लागणार. आता अजून काय करायचं बाकी आहे? याआधीही तुम्ही माझा अपमान केलाय, तो पुरेसा नाहीये का? हाच तुमचा गैरसमज मला दूर करायचा होता, म्हणून मी इथे आले. आणि हे सुद्धा. अच्छा. हो, खरंच आमच्या मनात काहीही नव्हतं. मी तर सगळ्यांसमोर सगळं छानपैकी मांडणार होते, पण तो अनय मध्ये आला आणि आम्हाला वाईट ठरवून गेला. आमच्या मनात काही नव्हतं, पण जर तुम्हाला वाईट वाटलं असेल तर आम्ही माफी मागतो. खरोखर माफी मागतो. ऍक्च्युली मला सुद्धा तुमची माफी मागायची. झालेल्या प्रकाराबद्दल आम्ही खूप दिलगीर आहोत. मेघदत्त राजे, तुम्हाला माफी मागायची आहे ना? मग ती अनय आणि रेवाची मागा, कारण माझ्यापेक्षा जास्त ते दुखावलेत. जर त्यांनी माफ केलं तुम्हाला तर मीही करेन. नक्कीच नक्कीच मागू ना माफी. असं असेल तर ठीक आहे. बाय द वे, तुम्ही पहिल्यांदा आला तिथे, काय घेणार? नाही नाही, काही नको. तुम्ही भेटलात, आम्हाला माफ केलं, ते खूप आहे आमच्यासाठी. येतो आम्ही. हो. फोटो फ्रेम पडलीये बहुतेक, नीट ठेवते.